नमस्ते, मी डॉक्टर हितेश पाटील, जनरल GI लॅप्रोस्कोपिक अँड लेझर सर्जन, जीवक हॉस्पिटल नाशिक. आज आपण एकदम बेसिक विषयाबद्दल बोलणार आहे, म्हणजे पित्ताशयाच्या पिशवीतले खडे. बरेच पेशंट आपल्याकडे असे आजार घेऊन येतात आणि बरेचसे आपण ऑपरेशन करून त्यांना पूर्णपणे बरेही केलेले आहेत. बऱ्याच पेशंटच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात की पित्ताशयाच्या पिशवीतले खडे जे आहेत ते फक्त खडे असल्यावर किंवा कमीत कमी त्रास असल्यावर ऑपरेशन करणं गरजेचेच आहे का? ऑपरेशन नंतर काही विशेष त्रास होतो का? पचन संस्था खराब होते का? तर असं काहीही नाहीये. पचन संस्था वगैरे काहीही खराब होत नाही. उलट तुम्हाला पचन संस्थेचे जे विकार आहेत, पोट फुगणे वगैरे, कमी जास्त प्रमाणात पोटात दुखणे, त्या आजारापासून तुम्हाला पूर्णपणे सुटका मिळते. बरेचसे पेशंट मी असे बघितलेले आहेत की जे खूप दिवस पित्ताशयाच्या पिशवीत खडे असून आपण त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलंय, पण मग ते डिले करतात आणि अननेसेसरी त्याचे जे मेजर कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं स्वादुपिंडाला सूज येणे किंवा पित्ताशयाच्या पिशवीचा गँग्रीन होणे किंवा कावीळ होणे, अशी कॉम्प्लिकेशन घेऊन येतात. अननेसेसरी या प्रकारामध्ये खर्चही वाढतो, तुमच्या आजारपणाचा हॉस्पिटलचा ड्युरेशन वाढतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ज्या क्षणी तुम्हाला पोटाचा त्रास व्हायला लागला किंवा सोनोग्राफी पित्ताशयाच्या पिशवीत खडे दिसतायत, तेव्हा लगेच तुमच्या जवळचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर असतील त्यांचा त्वरित सल्ला घ्यावा. धन्यवाद.